नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ देत। सकाळचे वाजले बरोबर 11:30 आणि सकाळी 5 वाजता मी उठले तेव्हापासून सगळी माझी कामं सुरू आहेत। मम्मीला टिफिन देण्यापासून त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळे। तर रात्री मी घरी आले काल दीदीकडून आणि भाऊ आता दीदीकडेच आहे कारण त्याची दाताची ट्रीटमेंट सुरू आहे, म्हणजे आजपासून सुरू होणार होती। काल मी होते तिकडे, तर काल त्यांनी फक्त 15 मिनिटाची ट्रीटमेंट केली होती। त्याच्यानंतर आज त्याला इंजेक्शन देणार होतं दाढीमध्ये, नंतर बाकीचे ते रूट कॅनल वगैरे करायचं होतं। सो डॉक्टर सगळं पटवून वगैरे छान व्यवस्थित सांगितलं, त्यांनी कॉन्फिडन्स दिला भाऊला की काही होणार नाही, त्रास नाही होणार। बट कसं आहे की नेहमी कसं असतं की मीच भाऊ सोबत असते, त्याच्यामुळे आता थोडंसं टेन्शन येते। ऑब्व्हियसली दीदी आहे तिथेच भाऊ सोबत, पण तरी पण त्याच्या दाढीमध्ये इंजेक्शन देणार, त्याच्यामुळे तो कालपासून टेन्शनमध्ये होता। इव्हन काल पण आम्ही डॉक्टरकडे गेलो तेव्हा काल असं वाटलं की काल ते देतील इंजेक्शन किंवा काय, तर ट्रीटमेंट नव्हती। काल फक्त 15 मिनिटाची ट्रीटमेंट होती, त्याच्यानंतर आजपासून मूळ ट्रीटमेंट सुरू होणार आहे। दीदीची ट्रीटमेंट सुद्धा झालेली आहे, त्याच सेम डॉक्टर। भाऊचा कॉल आहे। हॅलो, हा भाऊ कुठे आहेस? आता जातो डॉक्टरकडे। ओके, अच्छा ऐक, टेन्शन घेऊ नको। ओके, अरे माझं नख कसं काढलेलं विचार कर तू, ते तर नख होतं। मग तसं जास्त टेन्शन नको घेऊ, तुझं तर दात ते वाचवणार आहे, ती मोठी गोष्ट आहे। तर काढलं असतं तर खूप जास्त ब्लिडिंग झालं असतं किंवा पेन झालं असतं। सो तू हेच विचार कर की तुझं दात वाचत आहे, ती मोठी गोष्ट आहे। आणि सुई टोचतील ते सहन कर, आणि त्याच्यानंतर ते पूर्ण सून होईल जागा। मग ते त्यांना जे काय करायचं ते 1 तासामध्ये करून घेतील पटकन, ठीक आहे? हा तेवढंच आहे, बाकी काय काळजी नको करूस, होऊन जाईल। हे तर चिंटूकला एकदम होऊन जाईल। ओके, भाऊ ऍक्च्युली खूप जास्त टेन्शनमध्ये होता की काय म्हणजे, पण माझ्याशी बोलताना तो वाटत होता टेन्शनमध्ये, पण त्याशी बोलली, त्याला थोडासा धीर दिला, त्याच्यामुळे थोडा तो आता बेटर फील करतो असं मला वाटलं त्याच्या बोलण्यावरून लगेच की हा भाई चला होईल ते होईल, आता बघूया। आणि त्याच्यानंतर मला तर थोडंसं बाहेर जायचं आहे, कारण बाहेर थोडंसं माझं 1-2 कामं आहे ती करायची आहेत। आणि येस, मी रेसिपी पण एक शेअर करणार आहे तुमच्यासोबत, तर ती रेसिपी बघायला विसरू नका। तर चला आपण आजच्या व्हिडिओला अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे। आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। मी पटापट आवरून घेते आणि पुन्हा तुम्हाला भेटेल। मी तर फ्रेश झाले आणि बऱ्यापैकी आवरून झाले सगळं काम, आता पटकन बाहेर जाते। ऑलरेडी इतका लेट झालाय, म्हणजे बरोबर 1 वाजले, तर कधी मी जाणार कधी येणार, मला वाटतं 1 तास लागेल। स्टेशनला जायचं आहे, माझ्या फोनला कव्हर सुद्धा घ्यायचं आहे आणि थोडंसं काही आणायचं असेल घरसाठी ते पण बघते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते। चला, वाव, चलो मार्केटला जाऊन आली, तिकडे काही ब्लॉग करता आलंच नाही मला। दीदीला सुद्धा फोन केला होता, तर भाऊची ट्रीटमेंट झालेली आहे। तर मग डॉक्टर बोलले की सगळं व्यवस्थित आहे आणि तो पण आता व्यवस्थित आहे, म्हणजे नॉर्मल आहे, पण त्याला जास्त बोलता येत नाहीये। तर ती औषधं वगैरे पटकन घ्यायला सांगितली डॉक्टरांनी, म्हणजे जेणेकरून पेन किलर म्हणजे आपण घेतो लगेच, तर तेच म्हणजे पेन वगैरे नंतर होणार नाही। आज मम्मी एकदम साधं जेवण बनवलंय मी, फक्त पिठी भात। चालेल ना? हो चालेल, कारण मेरे ऊपर काम गिरा तो मैं फिर पिठी भात पे आ जाती हूँ। हा असं जास्त काम पडलं की मग पाय पिठी भातवरच येते, कारण खूप कपडे वगैरे होते त्यासाठी सकाळी उठली ती लवकरच पाय। हो, आज सकाळी एकदम लवकर उठली, त्याच्यामुळे सगळी कामं जरा झालेत बऱ्यापैकी। आणि आपण सतीश दादाकडून नेहमी चटणी मागवतो, तर चटणी एकदम बेस्ट आहे, म्हणजे त्यासोबत फक्त डाळ भात आणि चटणी पण इनफ होतं मस्त। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे की हा बघा, हा आहे आपला बर्थडेचा केक, म्हणजे घरी मागवला होता शुगर फ्री केक। कारण जसं भाऊ तुम्हाला 2-3 ब्लॉग आधी बोललाच होता की शुगर फ्री केक ऑर्डर करायचा होता, तर केक ऑर्डर करायचा होता। केक आला पण सेम डेला, पण सेम डेला असं प्लॅन झालं की मग दीदीकडे जायचं आणि जिजू आणि दीदी आग्रह करत होते की इकडे या, पण इकडे बर्थडे सेलिब्रेट करूया। तर त्यासाठी हा केक आम्ही घेऊन नाही गेलो, म्हणजे दीदी बोललीच होती की घेऊन आला तरी चालेल, म्हणजे कसं इथे पण संपेल। शुगर फ्री केक ते लोक काय बोलले, फक्त 2 दिवस चालेल, म्हणजे जास्त तुम्ही ठेवू शकत नाही त्याला। आता आय डोंट नो की नक्की काय काय नाही, हा कारण आपण फर्स्ट टाइम हे ऑर्डर केलं म्हणजे शुगर फ्री। तुम्हाला माहित असेल तर किती कालावधीसाठी तो राहतो, तो मला नक्की कमेंट करून सांगा। तर हा केक खूप छान आहे टेस्टला। मम्मी मी आधीच घाबरवलं, घेऊन नाही गेलो, तेच ते लोक बोलले 2 दिवस राहील फक्त। आणि म्हटलं बाहेर आपण नेणार ट्रॅव्हल करणार, तर ते खराब पण नको व्हायला किंवा असं हल्ला वगैरे केक तर तो पूर्ण हे होणार, तर त्याच्यामुळे घरीच ठेवला। आणि त्याच्यानंतर मी दीदीकडे होती आणि मम्मी मला कॉल करून सांगते, पायल टेस्टला केक काय बरोबर नाही लागला। म्हटलं की टेस्टला बरोबर नाही लागला असं कसं होऊ शकतं, कारण जास्त दिवस झालेच नव्हते, फक्त 1 दिवस झाला होता। आणि मम्मी तिकडून मग रात्री घरी आली होती, कारण मम्मीचं काम होतं। हा, फ्रीज मधून मम्मी थंड थंड केक खाला, मम्मी बोलते टेस्ट बरोबर नाही लागला। मी आली काल आणि मी टेस्ट करून बघितलं, तर टेस्टला एकदम चांगला आहे। पण हा हे केक मोस्टली असे म्हणजे सिंपल असतात एकदम शुगर फ्री,
तर हा नेक्स्ट टाइम पासून आता बघूया कोणता ऑर्डर करायचा, कारण नेहमी नेहमी तेच डिझाईन आणि तेच बघावं लागेल. फक्त हार्ट शेप मध्ये होता. खायचं नसेल ना शुगर फ्री खाऊ शकता, म्हणजे मागू शकतात असं काय. हो, जिजूंनी जे माझं बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे आणि दीदीनी ते खूपच भारी आहे. ती म्हणजे डेट नेहमी लक्षात राहील माझ्या, कारण कसं इकडून गेलो आम्ही, त्याच्यानंतर मग लगेच बाहेर गेलो जेवणासाठी, मस्त सी फूड वगैरे खाल्लं आणि तिकडचं जेवण पण खूप छान होतं, जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच. सो एकंदरीत खूप मस्त झालं आणि सोबत ड्रेस सुद्धा गिफ्ट केला, कारण माझ्या असं कसं मी जास्त ड्रेस वेअर करत नाही. तुम्ही मला बघितलं, मी नेहमी टी शर्टवर असते किंवा पॅन्टवर असते, सहसा अशी मुलीसारखं मला राहायला जास्त आवडत नाही, मेन म्हणजे तसं आहे. तर मस्तच ड्रेस आहे एकदम फिटिंगसाठी वगैरे. आज आमचं असं झालंय की सकाळपासून उठल्यापासून झोपली नाहीये मी परत, कारण माझं नेहमीच असं की सकाळी उठलं की थोडा वेळ परत झोपायचं पाणी भरून झालं तर हे माझं असतं. मी तुम्हाला एक दिवशी रुटीन माझं शेअर करेन लवकरच. तर मग त्याच्यामुळे थोडंसं आता जडजड वाटतंय आणि बाहेर पण जाऊन उन्हातून, तर ते सगळं किचनवरचं सगळं पहिले आवरून घेऊया. हा ड्रेस पीस आहे, किती महिने झाले याला काय माहिती. मम्मी म्हणजे जास्त खर्च करायला मागत नाही, कारण सिलाई पण इतकी जास्त वाढली आहे की भरपूर जास्त. तर याचं इकडे आहे पायजामा वगैरे, तर शिवायला द्यायचं आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे की सांताक्रूजला आहे ना 100 रुपये 80 रुपये मीटर असे कपडे मिळतात. तर तिथे आम्ही एकदा गेलो होतो, तिकडून छान ड्रेस पीस असं मिळालेला. तर मग ते रेऑन मध्ये, तर मग तेच विचार करतो की तिकडे जायचं, कारण असे ड्रेस पीस घ्यायला गेलो तर त्याची प्राइस 500-600 असते ड्रेस पीसची, आणि प्लस शिलाईची असते 400-500 रुपये, म्हणजे 1000 रुपयाच्या वरती होऊन जातं ते. तर मग ते एक बेस्ट पडतं आणि आपल्याला मनासारखा असा कपडा वगैरे बघून घेता येतो. हे कसं पूर्ण सेट असतं तर ते लोक थोडंसं ओपन वगैरे करून दाखवतात, तर ते एक बेनिफिट आहे. आणि मटेरियल वाईज पण एकदम चांगलं असतं. तर आता नेक्स्ट टाइम पासून मम्मीला सांगितलं की मम्मी आपण तिथे जाऊनच घेऊन जाऊया, स्टेशन पासून अगदी जवळ आहे, म्हणजे ते फक्त गुरुवारी ते मार्केट लागतं. हा असं आहे कॉटन, म्हणजे प्रॉपर कॉटन आहे कपडा. तर बघूया आता शिवायला द्यायचंय की नाही. मापाला देतेस का मम्मी? वरचा कुठे ठेवलेस? कोणता जांभळावाला? हा त्याचंच माप देस, व्यवस्थित शिवायला सांगते. हा बघ इकडे, म्हणजे कोणतेही कपडे मला लगेच भेटतात. याचं माप घ्यायला सांग त्याला आणि हा कपडा घेऊन ये. हा रिटर्न आणते, कारण हा एक म्हणजे ड्रेस आहे ना टॉप, तो इतका सुंदर आहे ना, रिऑनचा कपडा आहे ना, तो मस्त वाटतो एकदम. मस्त वाटतो खूप. ह्याचं माप दे आणि हे बघ एवढा शिवायला सांग परत, खाली हात एवढे वाढवायला सांग. हाताचं मला सांग केवढं वाढवायचं, माझ्या ह्याच्यावरून सांगते. त्यानेच शिवलाय ना हा पण चांगलाच शिवलाय, पण त्याच्या एवढा नाही मोठा आहे ना. ओके, लेंथला पण वाढवायचंय का खाली? हा याचा घे मी माप घे. ह्याचं सेम, फक्त हाताला वाढवायचं, बाकी काय नाही. ओके, हा मग एवढंच सांग ना, ह्याचा प्रॉपर माप घ्यायला सांग. खाली नको, तुला हवाय का? आता उन्हाळा पण आहे तर जरा थोडा अजून वाढव ना, एवढी पट्टी, एक पट्टी वाढवायला सांगते. ठीक आहे, आणि हे सगळं घेऊन ये, पायजामा देऊन ठेव त्याच्याकडे. हो, पायजाम्याचं हे सेम माप आहे ना. हा ते माप त्याच आहे. हे असं म्हणजे मापाला वगैरे कपडे दिले ना की बरे पडतात, कारण टेलर आपल्याला धड मिळत नाही. पण हा एक टेलर आहेत ते काका, ते चांगल्या बऱ्यापैकी शिवून देतात, त्यांच्याकडे आता चालली आहे. चला, आणि आज तुमच्या सोबत एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे, म्हणजे नाश्त्यासाठी स्नॅक्ससाठी आपण बोलू शकतो, ती सुद्धा शेअर करते. आणि मार्केटला पटकन जाऊन हे पहिले देऊन टाकूया आणि आल्यानंतर रेसिपी करूया. मी तर निघाले आता जाण्यासाठी, पण मम्मी बोलते की हे सगळं दिलेलं म्हणजे रद्दी वगैरे ना, सगळं प्लास्टिक वगैरे ते देऊन टाक, म्हणजे कचऱ्यावाल्याला खाली देऊन टाक. रद्दीवाले नेत नाहीत प्लास्टिकवाले, आणि आपल्या इकडे कुत्री बसते त्याच्यामुळे कोणी यायला मागत नाही, ते घुमतात त्याच्यामुळे. आणि याच्यावर किती येऊन येणार आहेत, मोजून 10 रुपये येतील. तर मग आता कचऱ्याच्याच डब्यात टाकून येते. नेक्स्ट टाइम पासून मी काही जमा करणार नाही 10 रुपयासाठी, आणि कचरा पण वाटतो ना, अडचण वाटते घरामध्ये. तर आता 2 पिशव्या तर जमणार नाहीत, ही एकच पिशवी आपण नेऊया आणि एक पिशवी उद्या टाकून देऊया. कचऱ्याच्या डब्यात टाकण्याशिवाय ऑप्शन नाही दुसरं काय. येते मी, चाबी घेतले मी, चावी बंद करून ठेव मम्मी तेवढं. चला पटकन जाऊया. बाबा घाबरली मी, इकडे मला वाटलं उंदीर वगैरे आहे की काय. इकडे सगळं पॅक आहे कचऱ्याचा डबा, आता कुठे ठेवायला? हां चला, इकडे कचरा भेटला, इकडे ठेवून देऊया, म्हणजे कसं बाहेर कुठे नको जायला, आपलं बरोबर आपलं सामान आपलं व्यवस्थित. हे मम्मी, हे बाबा यार, इकडे जाळीवर पूर्ण मांजरी बिंजरी बसलेले असतात. मस्त हळद वगैरे इकडे दिसते समोर, आणि मस्त ढोल कसा वाजत आहे, मजा येते असं नाचायला. कोणाच्या पण ढोल ताशे सुरू असले की आपण आपलं नाचायचं, ही आपली सवय आहे. आणि इकडे रस्त्याचं काम आता जवळजवळ पूर्ण होईल, कारण आहे ना फूडपर्यंत त्या लोकांनी खोदून ठेवलं आहे, म्हणजे भरपूर जास्त फूड आहे. आता हे होईल काही दिवसांमध्ये किंवा आठवड्यांमध्ये कम्प्लीट. इकडे आहे काहीतरी, बापरे. मी आता इकडून चालत होती रस्त्याने, आणि खाली ना अशी ती लाद्या असतात ना 2, म्हणजे ते मला तुटलेलं दिसलं. हे बघा, त्याच्यामध्ये कोणाचा पाय गेला
तर मग काम झालं. थोडंसं इकडे सेफ्टीसाठी काहीतरी ठेवायला पाहिजे लोकांनी वरती. लहान मुलं वगैरे जातात किंवा कोण काळोखातून असं बघून वगैरे पण नीट जात नाही ना, तर ते खूप रिस्की आहे. आणि पूर्ण मुंबईमध्ये, मला ते मुंबईच्या बाहेरचं मला माहिती आहे, पण पूर्ण मुंबईमध्ये ना या सगळ्या गोष्टी सुरूच आहेत. सगळे खड्डे, रस्ता, कोण कुठे आतमध्ये पडेल, मुलं वगैरे काय, ते खूप रिस्की आहे गोष्ट. झाकून तरी ठेवायला पाहिजे. अंकल है क्या? ड्रेस पीस देना था, आप लेंगे माप? मैंने माप लाया है. गला सेम ऐसे बनाना है और पायजामा है ना पूरा सेम ऐसे, लेंथ में वगैरह, हाइट में, बाकी सब कुछ सेम ऐसे ही. ऐसा हुक आ जाएगा ना इसको. आगे भी आगे पीछे. हाँ, आणि मागे हुक आहे ऐसे. नीचे का पॅन्ट है. हां, पॅन्ट साईड आणि इलास्टिक आणि पॅन्ट जसं आहे तसं. हां, सेम लेंथ सेम एवढी ठेवायची आहे, फक्त एवढी वाढवायची आहे. आता लूज करू. हां, एवढंच लूज, सेम जेवढं आहे तेवढंच. लूज करू आणि इधर खाली एवढंच. आणि असतील ना. हां ही मोरी ना. हां, बाकी साईज वगैरे सेम. आणि त्याच्यानंतर माप देते, माप पूर्ण यायचं, माप साइडनी लेंथनी पूरा इसका. और ये क्या है? ये खाली हाथ का इसका ले लो आप. और ये माप रखो, इसको हाँ, दे दूँ ना. हाँ, आणि हाँ. इसका गला और हाथ. हां, हाताला पण तेवढं आणि एवढं वाढवायचं आहे फक्त. हाँ, 1 इंच लंबा बनाने का. हाँ. ना 15.5 करो, लेकिन यहाँ से दिखाइए ना मुझे, ऐसे समझ में नहीं आ रहा है. हाँ ऐसे. अभी कितना है? 14.5. 14.5 आहे ना. हाँ, 15 केल्यावर किती होईल? 15 बोले तो आधा इंच बढ़ेगा. हां 15 करा, चालेल. हे फक्त हाताचं झालं. पुरा इतने. हां, डीप एवढंच ठेवायचं, मागे हुक लावायचे आणि पानासारखं, आणि इकडे हुक बस, आणि मागे पण हुक. 7 इंच का. ॲक्च्युली हा कपडा थोडासा कमी पडतो जो शिवायला द्यायचा आहे, आणि याचं माप द्यायचं आहे, तर एवढं कमी पडतंय. म्हणून ते रेडीमेड म्हणजे असं ड्रेस पीस घ्यायला ना थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणून मग सांताक्रूज जाऊन ते बेस्ट आहे, जेवढा पाहिजे तेवढा मीटर घेता येईल. वस्तू स्वस्त झाली. 40 रुपये पाव आणि 35 रुपये पाव, 80 आणि 90, 100 रुपये पाव होती. तुमच्या इकडे पण स्वस्त झाले का मला सांगा. मला विश्वास बसत नाही, म्हणजे खूप जास्त हॅपी झाले, पण समोर दाखवत नाही, तर माझ्या हॅपीनेसमुळे भाव वाढवतील. हे बघा, ते पण एवढी चांगली, मस्तच आहे एकदम. 40 रुपये पाव ना. कमी झाले का? कधीपासून कमी झाले? मी तर खुश आहे बाबा. हे पण मोठी मोठी लसूण घेऊन टाकते पटकन. कशी आहे किवी? तिला 80ला देणार. 80ला देणार. 80 रुपये किवी मिल. हाँ, तब इसको ये कुत्ते से डर लगता है. अच्छा, यहीं पे रहते हो आप ऊपर? हाँ. अच्छा, फिर भी पहचानते हो. हम आपके बाजू में ही रहते हैं. अरे वाह. ये नका उठू तिला, नका उठू, नाही तर परत भुंकेल तुमच्यावर. सगळे सांगते तिकडे जाते, तिकडे जाते. अरे झोपू दे तिला शांत, नाही तर अंगावर येईल. मस्त गेम सुरू आहे इकडे. खाजून खपली काढू नका, नाही तर मग त्रास होईल. पळाले. आज आपण एकदम मस्त इंटरेस्टिंग आणि एकदम इझी रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे पेरी पेरी पोटॅटो बाईट. 4 ते 5 शिटांमध्ये बटाटे एकदम मस्त शिजून जातात. तर या रेसिपीसाठी आपल्याला चिली फ्लेक्स लागणार आहे, आणि चिली फ्लेक्स मी मोस्टली घरीच बनवते, तर हा सगळा जुगाड करावा लागतो, म्हणजे नाकात आहे ना ठसका नको जायला आणि खोकला नको यायला. बटाट्यांची साल काढून झाल्यावर इकडे मी व्यवस्थित मॅश करून घेते चमच्याने, जेणेकरून त्याच्या गुठळ्या गुठळ्या नको राहायला. या रेसिपीसाठी आपल्याला एकदम कमी साहित्य लागणार आहे. बटाटे घेतले, चिली फ्लेक्स घेतले, त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची, पेरी पेरी मसाला, सोबत धणे पावडर, चवीनुसार मीठ. मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, पण याऐवजी कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेतला तरी चालेल. सगळ्यात आधी बटाट्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर ऍड करून घेऊया. 1-2 चमचे चिली फ्लेक्स ऍड करून घेऊया, म्हणजे घरात बनवलेले चिली फ्लेक्स यासाठीच मला मस्त वाटतं की आपण जेवढं हवं तेवढं यूज करता येतं. त्याच्यानंतर तांदळाचं पीठ 2 ते 2.5 चमचे घेतलेला आहे, आणि सोबत पेरी पेरी मसाला 2 ते 2.5 चमचे घेतलेले आहे. 2 चमचे धणे पावडर ऍड करूया, आणि चवीनुसार मीठ ऍड करूया. आता या सगळ्या गोष्टी मस्त एकजीव करून घ्यायच्या आहेत. चमच्याने नाही जमले तर आपण हाताने सुद्धा केलं तरी चालतील. मी शेवटी तेच केलं. हातावर थोडंसं तेल घेऊन या मिश्रणाचे छान असे गोळे करून घ्यायचे आपल्याला. आता जास्त काही करायचं नाहीये, फक्त या शेपमध्ये आपल्याला त्याचा आकार आणायचा आहे, आणि नंतर मग शेवटी ताटावर किंवा पोळपाटावर सुद्धा आपण याला शेप देऊ शकतो अशा प्रकारे, जेणेकरून नंतर ते आपल्याला कट करायला इझी जातील. आणि या प्रकारे सेम पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे, आणि काट्या चमच्याने याच्यावर छान अशी डिझाईन करायची. फ्राय करण्यासाठी रेडी आहेत पेरी पेरी पोटॅटो बाईट्स.
आपली रेसिपी तर तयार आहे, पण त्यासाठी आपल्याला सॉससुद्धा लागणार आहे. तर त्यासाठी मी घेतलं आहे व्हेज मेयोनीज, त्याच्यानंतर पास्ता सॉस, त्याच्याऐवजी टोमॅटो केचप घेतला तरी चालेल, पेरी पेरी मसाला, आणि या सगळ्यांना एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कलर किती सुंदर आला, एकदम लाईट मस्त वाटतंय ना. आता आपण छानपैकी डेकोर करून घेऊया. म्हणजेच काय, फक्त वरून कोथिंबीर ॲड करायची आणि आपली पेरी पेरी पोटॅटो बाईट्सची रेसिपी तयार आहे. ओके, सो फायनली पेरी पेरी पोटॅटो बाईट्स तयार झालेले आहेत आणि इतके भारी वाटत आहेत. सुगंध पेरी पेरी मसाल्यामुळे इतका मस्त येतोय ना. पहिले तर मी मम्मीला टेस्ट करते, आता भाऊ तर नाहीये, पण भाऊ जेव्हा येईल तेव्हा आपण पुन्हा करूया. हे मम्मी चल पटकन टेस्ट करून सांग. आता जो भी होगा तुम्हारे पे आजमाया जाएगा. किती लुकला एकदम भारी वाटतंय ना. आणि आपण ते हे केलं ना चमच्याने, काटा चमच्याने, ते पण शेप आलेला आहे याच्यामध्ये. बघूया. अरे वा, बघू का एक टेस्ट करून. बघ, हे काय केलं, चटणी केलीस तू? ते मिक्स केलंय मी, ते रेसिपी बघतो. अच्छा अच्छा अच्छा. बाप रे, खूपच छान झाले, मस्तच. हा हा हा, देखा मेरा कमाल. अप्रतिम, मस्त ना. खूप छान झाले. तुला आवडलं ना? खूप आवडलं, मस्तच झाले. मंदाराचं तर सगळं संपवलं असतं. तो बापरे, मी बोलली आताच की भाऊ नाहीये, भाऊ आल्यावर परत करायचे. मस्त, ही कर. मंदार आल्याच्या नंतर पण कर. अजून एक खाऊन बघ. एक तर मम्मी बटाटे खायला घाबरते. मी बटाटे जास्त खात नाही, पण ठीक आहे, पण मस्तच झाले. वाटत पण नाही ते बटाटे आहेत म्हणून. हा ना, जबरदस्त जबरदस्त, खरंच आहे, मस्त झाले ना. मला तर राहत नाहीये. अप्रतिम. आपण कसं करतो, आपण रेसिपी वगैरे करतो ना, पहिले आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि नंतर मग त्याच्यामध्ये अर्ध पोट भरून जातं. पण मला तर राहत नाहीये. मम्मी बोलते खरंच पाहिलं एकदम मस्त बनवलंस, खूपच छान. सो बरं वाटतं असं जरा कॉम्प्लिमेंट मिळाल्यावर. आणि आता आपण टेस्ट करून बघूया. ह्याच्यामध्ये ते तुम्ही बघितलं आपण सॉस कसा तयार केला सगळा, आणि टेस्ट करूया. हाय, आहा, काय भारी लागतं यार. म्हणजे जी टेस्ट आहे ना, पेरी पेरी मसाला आहे त्याच्यामध्ये, प्लस ते म्हणजे त्या टेस्ट पेरी पेरी मसाल्यामुळे जास्त आहे, त्याच्यामुळे नाव आहे पेरी पेरी पोटॅटो बाईट्स. भन्नाट म्हणजे चुंबेश्वरी असं मी बोलू शकते. अप्रतिम झालेले आहेत. माझं मी तारीफ नाही करत आहे, बट तरी सांगते खूप मस्त झालेत. तुम्ही अशाच प्रकारे पूर्ण रेसिपी करून बघा, एकदम भारी झाले. अजून एकदा खाऊन बघूया. आय डोंट नो मला रिव्ह्यू प्रॉपर देता आहे की नाही, पण भाऊ चांगला रिव्ह्यू देतो, तरी पण मी तुम्हाला सांगते पुन्हा एकदा. पोटॅटोमध्ये सॉफ्टनेस आणि क्रंचीनेस आहे ना, दोन्ही पण लागतात. सॉफ्ट पण लागतात आणि क्रंची पण लागतात. 100 आउट ऑफ 100 मार्क्स. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर मम्मीला तर ही रेसिपी खूप आवडलेली आहे, पेरी पेरी पोटॅटो बाईट्स. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि स्पेशली ही रेसिपी तुम्ही म्हणजे 100 नाही 200% करून बघा. स्नॅक्ससाठी म्हणजे मुलांना टिफिनसाठी वगैरे पण हे एकदम बेस्ट आहे. लहान मुलांना एकदम आवडीने खातील. म्हणजे नॉर्मल असे बटाटे आपण करतो, बटाट्याच्या इतर रेसिपीज करतो, पण एकदम चटपटी आहे आणि अशी स्पायसी किंवा असं फ्लेवर, चिली फ्लेक्सचा सुद्धा फ्लेवर येतो. आपण मिरची वगैरे ऍड नाही केली आहे, पण ते एकंदरीत एकदम भारी लागतंय. तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.